कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारूचा विचार करतोस? हो. हा, आय मीन सकाळी जी पूजा झाली त्याचाच विचार करतो. मी पण तुम्ही दोघं छान दिसता एकत्र. हा, म्हणजे एकदम खरं जोडपं असल्यासारखं वाटतं. छान कॉम्प्लिमेंट करता एकमेकाला. अरे तुझ्यासाठीच चालू आहे ना हे सगळे नाटक. हा, पण सगळंच नाटक आहे की काय, आय एम नॉट शुअर. म्हणजे तुम्ही दोघं छान दिसता एकत्र. कधी कधी तर ना तुम्हाला खरंच दादावानी म्हणावंसं वाटतं मला. प्रीतम, सब विचारही आणू नकोस मनात, कळलं का? तिला हे सगळं नाटक करताना किती त्रास होतोय हे माहितीये तुला? नवरा बायको म्हणून पूजा करताना तिला किती त्रास झाला असेल. एक्झॅक्टली, हेच तर बोलतोय मी. अरे तू काळजी करतोस तिची. आबासाहेब वाट बघत असतील. चल. अरे आबा, ऐक ना दादा. मान्य कर, नाही तर नको करूस. पण तुम्ही दोघं खूप मनापासून पूजेला बसला आता, अगदी खऱ्या जोडप्यासारखं. मेड फॉर इच अदर. पारू तर बेस्टच आहे ना. पारू जर माझी बहिणी म्हणून असेल ना, मला चालणार आहे बाबा. जा पटकन. आदिनाथ, वय बसा. शेताकडे जाऊ नको, घरातच गरज आहे तुझी. वय चालतंय. आबा, काय झालं? नाही म्हणजे कुणी पाहुणे येणार आहेत का घरी? होय. पार्वती, प्रियाला आत घेऊन जा आणि तिला छान साडी नेसवणी छान तयार कर. आबा, पण नेमकं एवढं येणार कोण आहे? प्रिया बाळा, तुला बघायला आज एक मुलगा येणार आहे. तसा तुझ्या ओळखीचाच आहे, म्हणजे तुझा बालपणीचा मित्र आहे, रोहित. अगं तू त्याला ओळखतेस की, तुझा बालपणीचा मित्र. आपण त्याच्या घरच्यांनाही ओळखतो, त्यामुळे तुला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही. आपली मुळं न विसरता, शहरात न जाता आपला सगळा बिझनेस त्याने इथेच उभा केलाय. अशा माणसांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. काही माणसं असतात जी आपली सगळी नाती, आपलं कर्तृत्व सगळं विसरून सरळ शहरात निघून जातात, आपल्या माणसांना विसरून. प्रिया, रोहित तुला नक्की खुश ठेवेल. इथे गावात तुला जे काही हवं ते सगळं उपलब्ध करून देईल. पण लग्नाची एवढी गडबड कशाला आबा? बाळा, या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात. बापाच्या खांद्यावरचं ओझं थोडंसं कमी होतं. तू काळजी करू नकोस, तुला हे स्थळ नक्की आवडेल. तुझं शिक्षण, तुला जे काही आयुष्यात करायची इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ते सगळं तुला करता येईल याची खात्री आहे मला. आणि त्यांना हे सगळं मान्य आहे. जास्त विचार करू नकोस, जा पटकन जाऊन तयार हो जा. प्रिया बाळा, जा. पार्वती, हे मॅडम, ओ प्लीज रडू नका. रडू नाही तर काय करू बघ प्रीतम सर. काय चाललंय हे सगळं? कालपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं आणि असे नवीन काय सुरू झालंय? नाही नाही, मला काही माहित नाही. मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत लग्नाचा विचारही करू शकत नाही. हो हो प्रिया मॅडम, माहिती आहे मला. तुम्ही प्लीज शांत व्हा. हा, चिल. ऍक्च्युली ते सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा मी पण पॅनिक झालो होतो.
आता आबांसमोर आपण काय बोलणार? आणि आपण या सगळ्याला थोडं पॉझिटिव्हली बघूया ना. हा, आता फक्त तो मुलगा तुम्हाला बघायला आला, अजून तुमचं लग्न नाही जमलंय. मग आता तुम्ही जा, थोडं बोला त्याच्याशी आणि मग आबासाहेबांना नकार देऊन टाका. सिंपल. हे शक्य नाहीये प्रीतम सर. बाबा यावेळेस मागे हटतील असं वाटत नाही मला. आणि मुळात त्यांचा शब्द ओलांडण्याची हिंमत आमच्या कोणातच नाहीये. मुळात मला त्यांचं मन दुखावून काहीच करायचं नाही. बरोबर बोलतायत प्रिया मॅडम. प्रीतम सर, तुम्ही हे विसरू नका की आपण इथं प्रिया मॅडमच्या घरच्यांचं मन जिंकायला आलो. प्रिया मॅडम, हे बघा, आमचं इथं येणं, तुमच्या घरच्यांचं मन जिंकणं, हे आधी आम्हाला अशक्य वाटत होतं. आता आबासाहेब आम्हाला तुमच्याच घरातला एक सदस्य मानायला लागलेत. आम्ही जर का आबासाहेबांना दादासाहेबांचं मन वळवू शकतो, तर त्या मुलाचं बी मन वळवू शकतो. हे बघा, ही तुमच्या दोघांची सुरुवात आहे. अजून भरपूर संकटांना सामोरं जायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही दोघं हिंमत हारू नका. आणि काही झालं तरी आम्ही आहोत ना. तुला बघायला आज एक मुलगा येणार आहे. प्रिया, रोहित तुला नक्की खुश ठेवेल. बाबा यावेळेस मागे हटतील असं वाटत नाही मला. आणि त्यांच्या शब्दाविरुद्ध जाण्याची हिंमत आमच्या कोणातच नाही. प्रीतम सर, काय शिल्लक राहिलं ग? त्या मॅडमचा जर निर्णय टाकला तर काय अर्थ आहे सगळ्यांना? आपण इथे कशासाठी आणलोय? आबासाहेबांच्या पुढे कोणी काय बोलणार? बरोबर ना? त्या आतमध्ये ना मी वर तोंड करून प्रिया मॅडमना सांगत होतो की शांत व्हा, पण सगळं नीट. आता मी किती तुटलोय कोणाला सांग. सर तुम्ही नका ना रडू. तुम्ही शांत व्हा, आधी स्वतःला सावरा. हे बघा, तुम्ही जसं धीर सोडलात तर कसं जाणार? काय करू म्हणता? कसं शांत राहू? अगं आता कुठे मला असं वाटत होतं की माझं लाईफ जरा ट्रॅकवर येतं, सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होत आहेत. ते तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला कळलं की मैत्री काय असते. प्रिया मॅडम माझ्या आयुष्यात आली, मला कळलं प्रेम काय असतं. बदललेला प्रीतम तुमच्यामुळे आहे ना. मला अशी काही नवीन आयडेंटिटी मिळाली पण तुमच्यामुळेच आहे ना. कसं यार पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.